पाय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. म्हणून त्या संतांचे उपकार सांगता येत नाही. ते संत काय करत असतात, आपल्याला नित्य निरंतर जागे करत असतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. जी जीवाला लागलेली अज्ञान रूपी झोप आहे, या झोपेतून संत महात्मे आपल्याला जागे करत असतात. झोपेचे अनेक प्रकार आहे. हे प्रकार सांगता सांगता आपली वेळ मर्यादित आहे, आपण पुढे निघून जाऊ. झोपेचे अनेक प्रकार आहे. अशा झोपेतून संत आपल्याला जागे करतात का? या झोपेतून संत महात्मे आपल्याला जागे करत नाही. तर कोणत्या झोपेतून संत आपल्याला जागे करतात? जीवाला जी लागलेली अज्ञान रूपी झोप आहे, या झोपेतून संत जागे करत असतात. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नांचा हा धंदा, भोगीत होता प्रबोध अनादि जो. जी अविद्या रूपी जीवाला लागलेली जी झोप आहे, या झोपेतून संत महात्मे जागे करत असतात आणि जगाला ते शहाणपण शिकवतात असतात. शहाणपण कोणतं? जो ज्याच्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं रूपांतर सेवेत आहे, त्याला शहाणपण म्हणतात. नाही तर आपण शहाणपण हा शब्द कुठेही लावतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अशा झोपेतून संत महात्मे करतात. आपल्या जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, संतांचं महत्व आपल्याला कळत नाही, देवाचं महत्व आपल्याला कळत नाही, भगवत चिंतन आपल्याकडून घडत नाही, हे मोठं अज्ञान आहे. आणि अशा अज्ञानातून संत आपल्याला जागे करत असतात. नवे नवे विनोदाने संत त्याचं चिंतन करतात. उठा उठा साधू संत, साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. पाठामध्ये नेहमी हा विषय यायचा. उठा उठा साधू संत, साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा साधू संत. जगाने उपदेश करावा का साधू संतांना उठण्याकरता? किंवा संतांनी साधू संतांकरता सांगावं की उठा उठा साधू संत? हा साधू संत उठा म्हणजे कोणाला म्हटलं? हे बारकाईने आपण काकडा करतो, भजन म्हणतो, नेहमी संतांची वचन आपण ऐकतो, परंतु त्या संतांच्या बारकाईने जर विचार केला तर आपल्या जीवनावरती आधारित ते वचन आहे. संत वचनाचा आपण विचार केला पाहिजे. एका उदाहरणाद्वारे गुरुवर्य पाठामध्ये माऊली हे उदाहरण पटवून देत असतात. एखादी आई आहे, त्या आईचं बाळ शाळेमध्ये जात नाहीये, शाळेमध्ये जात नसतं, थंडीचे दिवस असतात. आई सांगते, बाळा उठ, तुला शाळेत जायचंय. ते काही उठत नाही. आई झोपू दे ना अजून 5 मिनिट, शाळेची वेळ अजून झालेली नाहीये. आई परत उठवते, ते उठत नाही. मग आई शेवटचं काय करते? शेवट एकदाच सांगते आई. आई म्हणते, बाळा तुझं एवढं हुशार आपल्या गावात कोणी नाहीये, आपल्या घोगर गावात कोणी नाहीये, तुझ्या एवढं हुशार, तू सगळ्यात जास्त हुशार आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय होतो? अहंकार जागृत होतो, त्याला आनंद वाटतो. वा, मी सगळ्यात हुशार आहे, बाकीचे सगळे मूर्ख आहे. माझे जे मित्र आहे त्यांना काही कळत नाही. आई मला हुशार म्हणते ना, आता झोपेचं सोंग घेता येत नाही, तो उठून आनंदाने उभा राहतो. आई लवकर आवर, मला शाळेत जायचंय, शाळेत जातो. कशा करता? आई त्याला हुशार म्हणते ना, उठून शाळेत गेला लवकर. का? त्याचं शहाणपण त्याच्या ठिकाणी आलं, हुशार म्हटलेलं. मग त्यानं विचार केला, आई ज्या अर्थी मला हुशार म्हटली, त्या अर्थी मी हुशारासारखं वागलं पाहिजे आणि शाळेमध्ये गेलं पाहिजे. मग ज्या अर्थी संत आपल्याला ते वचन वापरतात, उठा उठा साधू संत, हे साधू संत करता नाही, आपल्या करता आहे. आपल्याला साधू संतांची उपमा दिली. कशा करता? साधू संतांचं शहाणपण, त्यांची बुद्धिमत्ता आपल्या ठिकाणी यावं आणि आपलं सुद्धा कल्याण व्हावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला अशी या जगाच्या कल्याणाकरता संतांची तळमळ आहे. पै पायी काटा निहटे, ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील आशेने. ज्ञानोबरांनी असं वर्णन केलंय, आपल्या पायामध्ये जर एखादा काटा रुतला, काटा माहिती आहे सगळ्यांना, पायामध्ये जर काटा रुतला, तो काटा पायामध्ये आपल्याला घुसलाय, परंतु पायाला वेदना होते का? होते ना, पायाला वेदना होतात, परंतु पाणी मात्र डोळ्यातून येतं. बरं, पायाचा आणि डोळ्याचा काय संबंध? शरीर काय भिन्न आहे का? पायाला जर काटा घुसला आणि व्यथा मात्र डोळ्याला होत असेल, तर या जगाचं चिंतन ज्ञानोबारांनी केलं. जसं पायाला काटा घुसल्यानंतर व्यथा मात्र डोळ्याला व्हावा, तसं आपल्या जीवाला जर दुःख झालं, याचं दुःख संतांना आहे. जर आपल्याला सुखाची प्राप्ती झाली, त्याचा आनंद मात्र संतांना आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं संतांचं जीवन आहे महाराज. त्यांच्या पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला ना, तरी तो कमीच आहे. एकदा
प्रसंग नारद महर्षी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता गेले. आणि दर्शनाकरता गेल्यानंतर नारद महर्षीनं असं बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं. भगवान परमात्मा संत पूजा करीत होते. आपण तुम्ही आम्ही करतो ती कोणती पूजा? देवपूजा. आणि जो परमात्मा करतो त्या पूजेला म्हणावं संत पूजा. स्वतः परमात्मा आपल्या घरामध्ये बसले, एका पाटावरती सगळ्या संत मंडळीचे फोटो मांडले, नारदजीचा सुद्धा फोटो त्याच्यामध्ये होता. स्वतः परमात्मा त्यांची पूजा करत होते. नारदाला जरा आश्चर्य वाटलं, कारण की पहिल्याच वेळेस भगवंताच्या पूजेच्या वेळेमध्ये नारदजी आले होते. नारदाला ते आश्चर्य वाटलं. नारदाने देवाला विचारलं, देवा आम्ही सगळे संत मंडळी तुझी पूजा करतो, तू आमची पूजा कशा करता करतो? काय कारण आहे? संपूर्ण जगाचा असणारा तू मालक आहे. वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे? झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. संपूर्ण जगाचा मालक चालक तू असणारा परमात्मा आहे, तुला काय गरज आहे देवा? त्यावेळेस देवाने सांगितलं, नारदा त्या संतांचा महिमा मी तुला सांगू शकत नाही. नारदाने विचारलं, देवा ज्या अर्थी तू संतांची पूजा करतो त्या अर्थी संतांमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे, ते मला तू सांग. असं म्हटल्यानंतर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आल्यानंतर परमात्मा सांगतो नारदाला, नारदा ऐक, माझ्याकडे शब्द नाहीत संतांचं वर्णन करण्याकरता, मी संतांचं वर्णन करू शकत नाही. नारदाने सांगितलं, देवा असं काय करतो? तुला माहित नाही, असं होत नाही, तू मला सांग. त्यावेळेस परमात्माने सांगितलं, नारदा एवढा अट्टाहास आहे ना तुझा, तुला ऐकायचं ना? ऐक, आपल्या गावाच्या बाहेर एक बाभळीचं वन आहे. त्या वनामध्ये एका झाडावरती एक सरड्या बसलेला आहे. त्या सरड्याला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय आहे. असं सांगितल्यानंतर निघाले नारदजी. भगवंताची आज्ञा ना, मोडता येत नाही. आले त्या वनामध्ये देवाचं भजन करत करत. त्या वनामध्ये आल्यानंतर इकडं तिकडं बघितलं, एका झाडावरती तो सरड्या बसलेला दिसला. त्याच्या जवळ गेला आणि त्याला विनंती केली, बाबा मला तुझ्याकडे भगवान गोपाळ श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संतांचा महिमा सांगू शकतो का? असं म्हटल्यानंतर महाराज त्या सरड्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तरफड करत तो नारदांच्या पायाजवळ आला. आणि पायाजवळ आल्यानंतर नारदांच्या पायावरती त्याने आपले प्राण सोडले. नारदाला फार वाईट वाटलं. देवाचं ऐकून या ठिकाणी आलो नसतो तर एक मुका जीव या प्राण्याला मुकला नसता. माझ्यामुळं हा प्राणी मरण पावला. वाईट वाटलं नारदाला. नारद निघून गेले. निघून गेल्यानंतर परत 8-10 दिवसाचा काळ निघून गेला. नारदाला काही करमाना. पुन्हा देवाकडे आले आणि सांगितलं, देवा अहो सांगा ना संतांचा महिमा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नारदा काय सांगू बाबा, तुला मी आधीच सांगितलं मला सांगता येत नाही. असं म्हणू नको देवा, माझ्या मनाचं समाधान कर. माझ्या समाधानाकरता तरी एकदा तरी सांग. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, नारदा तुला ऐकायचं ना, ऐक. आपल्या गावचे जे पाटील आहे त्या पाटलाच्या अंबराईमध्ये, आंब्याच्या वनामध्ये एका आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलाय. त्या पोपटाला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय आहे. असं विचारल्यानंतर महाराज नारदाला थोडं वाईट वाटलं. देवाने असं सांगितल्यानंतर, देवा काय मस्करी करतो? अरे तो सरड्या मेला आणि तू आता पोपटाचं नाव सांगतोय, तू काय संतांचा महिमा सांगू शकतो का? असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. निघाले नारजी. जाता जाता त्या वनाजवळ आले. त्या झाडावरती, त्या आंब्याच्या झाडावरती तो पोपट बसलेला दिसला. त्याला विचारलं, बाबा मला तुझ्याकडे भगवान गोपाळ श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संतांचा महिमा सांगू शकतो का? त्यावेळेस त्या पोपटाच्याही डोळ्यात पाणी आलं. पंख हलवीत तरफड करत नारदांच्या पायाजवळ आला. आणि पायाजवळ आल्यानंतर नारदांच्या पायावर त्याने आपले प्राण सोडले. नारदजींना फार वाईट वाटलं. देवाचं ऐकून या ठिकाणी आलो नसतो तर एक मुका जीव या प्राण्याला मुकला नसता. तो सरडाही मेला, त्याचबरोबर आता पोपटही मेला. मी काय करू? जड अंतकरणाने वाईट वाटलं. घरी निघून गेले. आता देवाला संतांचा महिमा विचारायचा नाही, तो सांगतही नाही, आणि आपणही त्याला का विचारावं, सोडून दिला विषय. ह्या वेळेस मात्र 1-2 महिने निघून गेले, परंतु नारदाला काही विषय काही शांत बसून देत नाही. नारदजीला काही कर्मना. आता देवाला मात्र संतांचा महिमा विचारायचा निश्चय करून गेले. आणि देवाजवळ आले आणि सांगितलं, देवा आता मला बाकीचे काही कारण सांगू नको, संतांचा महिमा सांग. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नारदा तुला संतांचा महिमा ऐकायचा ना, ऐक. आपल्या गावातील जो राजा आहे त्या राजाला 12 वर्षापासून एकही मूलबाळ नाही. आत्ताच काल परवा त्याला एक मुलगा झालेला आहे 2-3 दिवसाचा. त्या मुलाला जाऊन विचार की संतांचा महिमा काय आहे. नारदाने हात जोडले आणि सांगितलं, भाऊ तुझा संतांचा महिमा तुझ्याकडेच ठेव. तो सरडा मेला, त्याचं कोणी मागे पुढे बघणारं नव्हतं. तो पोपटही मेला,
त्याचंही कुणी मागे पुढे बघणारं नव्हतं. आणि जर का राजाच्या मुलाला काही कमी जास्त झालं तर राजा मला जिवंत सोडणार नाही. भगवंताने सांगितलं, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. निघाले नारदजी. देवाचं भजन करीत राजवाड्यामध्ये आले. प्रधानाने बघितलं, आनंद झाला, पळत गेले. राजेसाहेब राजेसाहेब, फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, फार मोठं भाग्याचा उजळ आपल्या या ठिकाणी झालाय. आपल्या राजवाड्यामध्ये संतांचे पाय लागले, फार मोठा आनंद आहे. असं सांगितल्यानंतर राजाला आनंद वाटला. आत्ताच मला मुलगा झाला आणि माझ्या घरी संतांचं दर्शन होत आहे, किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. राजाला आनंद झाला, फार आदर आतिथ्य केलं. नारदजींना राजवाड्यामध्ये बोलवलं, बसण्याकरता आसन दिलं. नारदजींचा पाहुणचार केला आणि राजाने आदेश दिला की राणीला बोलून आणा. आणि बोलून आणताना बाळाला घेऊन या असं राणीला सांगा. शिपाई गेले, राणीला बोलून आणलं. बाळाला घेऊन राणी आली आणि आल्यानंतर नारदजींच्या मांडीवर त्या बाळाला दिलंय. दिल्यानंतर नारदजी त्या बाळाकडे बघतात, ते बाळ नारदजीकडे बघतय. दोघांची नजर एक झाली. नारदाने त्या बाळाला प्रश्न केला, बाळा मला तुझ्याकडे भगवान श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का? असं म्हटल्यानंतर आश्चर्याची गोष्ट आहे, ते 2-3 दिवसाचं बाळ मोठ्याने हसायला लागलं. नारदजी घाबरले ना, याची गती काय त्या सरड्या पोपटासारखी होती की काय. नारदांनी सांगितलं, बाळा तुझं हसणं थांबव. असं म्हटल्यानंतर ते बाळ बोलू लागलं, नारदजी काळजी करू नका, सविस्तर उत्तर देतो मी तुम्हाला. मागच्या जन्मामध्ये मी सरड्या होतो, त्या सरड्याच्या जन्मामध्ये मला संत दर्शन झालं. त्या संत दर्शनाचा परिणाम नंतर मला पोपटाचा जन्म मिळाला. त्या पोपटाच्याही जन्मामध्ये मला संत दर्शन झालं, त्याही योनीतून माझी मुक्तता झाली आणि त्या संत दर्शनाचा परिणाम या मोठ्या राजघराण्यात जन्माला आलं. संतांच्या पायावर जीव जरी काढून ठेवला ना महाराज तरी तो कमी आहे. असे अनन्य उपकार या जगतावरती संतांचे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला. पण त्या संतांच्या पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला, किती त्यांचं चिंतन केलं, काही जरी देण्याचा प्रयत्न केला, त्यांची पूर्तता होणार नाही. अभंगाचं दुसरं शरण. काय द्यावे वावे उतराये, काय देव त्याचे वावे उतराये, काय द्यावे त्यासी वावे उतरा. हो काय द्यावे त्यासी वावे उतरा. काय देव त्याचे वावे उतराये, काय देव त्याचे वावे उतराये, उतराई काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई. देवी तो पायी जीव थोडा, देवी तो पायी जीव थोडा, काय देव त्याचे वावे उतराये, काय देव त्याचे वावे उतराये. ओ ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासी वावे उतराई. ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव काय द्यावे त्यासी भावे उतराये, ठेवी तो हा पायी जीव थोडा. पण संतांच्या पायावरती आपण आपला जीव जरी काढून ठेवला जीवानं तरी तो कमीच आहे. का? त्या संतांचे उपकार आपल्यावरती किती आहे ते सहज बोलले तर आपलं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. आपल्या आत्म उद्धाराची खरी तळमळ त्यांना आहे.
वास्तविक पाहते जीवाला प्रश्न पडला पाहिजे. आपला प्रश्न तुकोबारांनी परमात्मा समोर मांडावा. गाथ्यामध्ये नाटाच्या प्रकरणामध्ये देवाजवळ सुंदर चिंतन तुकोबारांनी मांडलंय. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कधी होईल विचारा संतांना. काय मी उद्धार पावेन, तो परमात्मा माझ्यावरती कृपा कधी करेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्ताचं काय करा, समाधान करा. आणि हा असणारा भक्तीचा मार्ग आहे तो मला तुम्ही सांगा, असं संतांना विचारलं पाहिजे. परंतु आपल्या आत्मा उद्धाराची तळमळ ही आपल्याला जर नसली तर संतांनी तळमळ करून काय उपयोग आहे महाराज. त्यांनी आपल्या कल्याणाकरता कितीही प्रयत्न केले, जर आपल्या उद्धाराची तळमळ आपल्याला नसली तर आपला उद्धार होणार नाही. वास्तविक पाहता संतांच्या जवळ राहतो तरी पण आपल्यात बदल होण्याकरता तयार नाही. नुसतं जवळ राहून होत नाही, संतांच्या संगतीमध्ये राहून आपल्या कल्याणाचा मार्ग आपण मोकळा केला पाहिजे, सेवा केली पाहिजे. देत ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हाची दारवंटा. सेवेने आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं, आपलं कल्याण होतं. जीवाची जीवदशा संपते करी संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर. आणि त्याचं सुख महाराज संतांनी अभंगामध्ये वर्णन केलंय. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही जेते. संतांच्या संगतीमध्ये फार आनंद आहे. वास्तविक पाहता संतांना आपलं कल्याणाची तळमळ आहे, आपल्या आत्म उद्धाराची तळमळ ही संतांना आहे तळमळ. खरं तर आपल्याला नसली, परंतु आपल्या आत्म उद्धाराची तळमळ ही आपल्याला असली पाहिजे. कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगाचा काळ हा फार भयंकर सांगितलेला आहे. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. त्याच्यामध्ये वर्णन केलंय, संतांचं वचन आहे. 4 वर्षाची नारी गर्भीने होईल. असा जर अभंगाचा विचार केला कितीतरी प्रश्न आपल्या समोर उभे राहतील. आणि सगळं वास्तवामध्ये घडत आहे. करा ना, बारकाईने विचार करा की काय आपल्या समोर उभा आहे, काय आपण दुःख भोगतोय. रोज जर पेपर वाचत असेल, मीडिया बघत असेल, मोबाईलवरती बातम्या येत असेल, नको ते कानाला ऐकू येतं, किती वाईट वाटतं. ह्या गोष्टी का घडतात. खरं तर आपलं राहणं योग्य राहिलेलं नाहीये. संतांचे जे सत्विचार आहेत ते आपल्या अंतःकरणापर्यंत जात नाही. याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. विठ्ठल परमात्म्याचं स्वरूप काय, देवाचं चिंतन काय, भगवत प्राप्ती कशाला म्हणतात, संतांची संगतीमध्ये काय, हे काहींना कळत नाही हो. एवढं अज्ञान जीवाच्या ठिकाणी. वास्तविक पाहते आपल्या आत्मा उद्धाराची तळमळ हे आपल्याला असलं पाहिजे जी की संतांना आहे. जगाच्या पाठीवर असं कोणीही नाही ज्यांना जगाची काळजी आहे. ज्ञानोबारांना जगाची काळजी आहे म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तुकोबारांना जगाकरता अंतःकरणामध्ये कळवळ आहे म्हणून जगाकरता गाथा लिहिला. हे संतांचं जीवन आहे. आणि त्याच तुकोबारांच्या विचाराप्रमाणे, त्याच ज्ञानोबारांच्या विचाराप्रमाणे जर आपल्या आत्म उद्धाराची खरी तळमळ कोणाला असेल तर परमपूज्य सद्गुरू देवगडशे बाबा आहे. काय महाराज आपलं जीवन काय आहे जगतामध्ये, तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे. आपलं जीवन हे संतांच्या सानिध्यात आहे, संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन आहे म्हणून बरं आहे. नाही वास्तवातल्या परिस्थितीचा विचार केला तर मनुष्य अधोगतीच्या मार्गाला चाललेला आहे. त्याला काय करावं हे कळत नाही, काय खावं काय प्यावं हे सुद्धा कळत नाही. असं काहींचं जीवन झालंय. आणि असं जर जीवन असलं, मला सांगा खरं आपल्या जीवनाचं कल्याण होतं नाही होत महाराज. संसार सुद्धा सुखाचा होत नाही. विठ्ठल मग संतांच्या संगतीमध्ये मनुष्यानं राहिलं पाहिजे. संत हे आपलं कल्याणच करतात. या अज्ञानी जगताला शिकवण्याचा प्रयत्न हे संत करत असतात. अर्भकाचेसाठी पंटे हाती धरिले पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. हो, बाळकाचे साली माता जाणून पाऊल घाली. पण संत हे संतांचं जीवन हे मातृत्व असं आहे. या अज्ञानी जगताला संत हे शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. गाय जरी रानामध्ये गेली तिचं चित्त घरच्या वासराजवळ असतं, तसं संतांचं चित्त हे जगाच्या कल्याणाकरता आहे. पण संत हे आपल्या हिताचाच विचार करत असतात. का संतांना आपल्या हिताविषयी एवढी तळमळ आहे. वास्तविक पाहता संतांचं जीवन हे भक्तीच्या उच्च कोटीला प्राप्त झालेलं आहे. त्या स्वरूपापर्यंत ते गेलेत. परंतु तुकोबाराय तरी सुद्धा सांगतात, मोक्ष पद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकोबाराय सांगतात, देवा या जन्माला आल्यानंतर दुःख भोगायचं असेल यात नवल नाही. 1000 वेळा जन्माला येऊन दुःख भोगेल. फक्त अंतःकरणामध्ये एवढीच इच्छा असली पाहिजे, जन्मांतरीच्या पुण्याईमध्ये तुझी सेवा माझ्या हातून झाली पाहिजे.
विठ्ठल पण देवाची सेवा तुकोबारायांनी मागितली, संतांची संगती हे तुकोबारायांनी मागितली. आणि संतांच्या संगतीमध्ये एकदा जर आपण आलो तर आपल्या जीवाचं कल्याण निश्चित होणार आहे. या अभंगावरती तुकोबारायांनी चिंतन केले, संपूर्ण संतांचं वर्णन केलंय. अभंग तुकोबारायांचा आहे. पंचवेद ज्याला आपण गाथा म्हणतो, अशा गाथेतील पवित्र असणारा अभंग आहे. या अभंगावरती आपण कितीही चिंतन केलं त्या आपल्या वाणीला आणि आपल्या बुद्धीला सुद्धा झेपणार नाहीये. संतांना शरण जाऊनच या अभंगाचा विचार केला पाहिजे, कारण की हे शब्द सामान्य महापुरुषाचे नाहीये, तुकोबारायांचे शब्द आहे. तरी सुद्धा माझ्या यासारख्या पामराने तोडको मोडको बोलण्याचा प्रयत्न केला. शब्द दरिद्री माझ्या जवळ आहे, तरी सुद्धा संतांनी माझ्यावरती कृपा केली. त्या कृपेचा परिणाम संतांची वचन सांगण्याकरता, या सेवेकरता मी उपस्थित झालो. हेत असे एकचे आधारू, तेनेशी बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबा सांगतात, ही संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहित असताना माझ्या पाठीमागे जर कोणाचा आधार असेल तर ते सद्गुरू कोण आहेत? निवृत्तीनाथ दादा आहे. तसं मी जर कीर्तन करत असेल, संपूर्ण आधार पूर्ण देवगडच्या बाबांचा आहे. आता काय पात्रता आहे महाराज आमची? आम्ही चिंतन करावं आणि जगाला सांगावं. आमच्या विद्यार्थ्याचं कोण ऐकणार आहे महाराज? वास्तविक पाहता आम्हालाच अनुभव नाहीये आणि आम्ही काय जगाला ओरडून सांगावं? परंतु कृपा ही मोठ्यांची आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील कुरेकर बाबा, उल्हास बाबा, मोठे माऊली, शास्त्री बाबा, अनेक जे मोठे मोठे गुरुवरी आहे, यांच्याजवळ बसून जे काही पाठ श्रवण केले आणि ते पाठ श्रवण करत असताना जे माझ्या बुद्धीला झेपलं, जे चिंतन केलं, ते चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. ही हिमालयासारखी महात्म्य आहे. पूजनीय बाबांचं जीवन सामान्य नाही. बाबांच्या संगतीमध्ये सगळ्यांचा उद्धार होतो. साधकावरती बाबांचं फार प्रेम आहे, विद्यार्थ्यावरती. विद्यार्थ्यांनी कीर्तनच केले पाहिजे, जगामध्ये फिरलं पाहिजे असं नाहीये. जेवढी आपण साधना करू तेवढा जास्त अधिक आनंद बाबांना होतो. आपल्या साधनेचा आनंद आपल्याला होत नाही, तेवढा आनंद बाबाला होता. आम्ही परिक्रमाला गेलो ना, आम्ही आल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्यासारखा होता. हा आनंद बाबांना नाही. आणि या परिसरामध्ये बाबा कधीही आले तर आपल्या गावामध्ये आल्यानंतर श्री संत बहिरा जातवेद संस्थान घुगरगाव या ठिकाणी जरी बाबा आले, महाराजांना भेटण्याकरता, ते सगळा परिसर बघून यांच्याकडे बघून बाबांना आनंद होतो. एवढ्या वयामध्ये एवढं सगळं हे नंदनवन या ठिकाणी महाराजांनी उभं केलं. कशा करता? बाबांची कृपा आहे. साधकावरती बाबांचं फार प्रेम आहे आणि विशेषतः महाराजांवरती फार प्रेम आहे. वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये जर आधार कोणाचा पाहिजे, अशा मोठ्या महान महापुरुषांचा जर आधार आपल्या जीवनाला मिळाला तर जगाने आपल्या घरी किती वाईट विचार करू द्या, आपलं चांगलंच होतं. विठ्ठल एकदा सद्गुरू आईने संतांनी जर आपल्याला जवळ केलं, जगात सामर्थ्य नाही आपल्यापर्यंत येण्याचं. एवढं तप, एवढं सामर्थ्य अशा महापुरुषांमध्ये आहे आणि यांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण आहे. म्हणून विशेषतः बाबांचं महाराजांवरती फार प्रेम आहे. ह्या वयामध्ये संपूर्ण एवढं संस्थांची पाहणी, परमात्म्याचं मंदिर असेल, सद्गुरुनाथांचं मंदिर असेल, त्यांच्या गुरुवर्यांचं मंदिर असेल, हे सगळं त्यांनी या भूमीची पावित्र्यता राखली. हे साधक दशेमध्ये घडतं. हे कीर्तन करून समाजामध्ये फिरून होतं असं नाहीये. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मी करू नका. लक्षात घ्या, जीवनामध्ये लौकिकात वावरत असताना साधना ही फार महत्वाची. ठीक आहे, जीवनामध्ये चिंतन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, परंतु याच्या पलीकडे जाऊन सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि ती सद्गुरूंची सेवा ज्यांनी कोणी केली असेल ते आपले महाराज आहे. आणि त्यांच्या संगतीमध्ये आपला परमार्थ चांगल्या दिशेने चालू आहे. या ठिकाणी ग्रामस्थही चांगले आहेत, सगळ्यांचं सहकार्य आहे. म्हणून एवढ्या मोठ्या मंदिराची उभारणी आज होत आहे. पुढेही आपल्याला झालेली कामं बघायला मिळणार आहेत. सद्गुरू बाबांचं वेळोवेळी मार्गदर्शन होणार आहे आणि बाबाही या ठिकाणी येऊन जातात, आपल्याला आशीर्वाद देतात. याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे अजून? याच्या पलीकडे जाऊन सांगायचंय, उद्या ज्यांची सेवा आहे, विशेषतः जास्त लोकसंख्या उद्या असली पाहिजे, ज्यांच्याकडे आम्ही शिक्षण घेतलं, नवे नवे वारकरी संप्रदायाकरता ज्यांचं आदर्शवत जीवन आहे, वैराग्याचे मुकुटमणी म्हणून ज्यांना ओळखतो, असे महान तपस्वी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्राध्यापक गुरुवर्य श्री मोठे माऊली. माऊलींचं उद्या कीर्तन आहे. माऊलींचं कीर्तन म्हणजे फार भक्तिरसाचा आनंद आहे. सद्गुरुनाथांचं उद्या कीर्तन आहे. कीर्तनाकरता सगळ्यांनी जास्त संख्येकरता उपस्थित राहते. परवा ज्यांचं कीर्तन आहे, आपले ज्ञानोबराय संस्थांचे आपले अध्यक्ष महंत मस्के बाबा, त्यांचंही कीर्तन या ठिकाणी आहे.
ज्यांचा काल आहे संस्थांचे महाराज महंत विश्वनाथगिरी बाबा यांचंही काल्याचं कीर्तन आहे. हे फार मोठी कीर्तन आहे. आता सुरुवातीला आम्ही जर विचार केला तर उद्या आमच्या सद्गुरुनाथांचं कीर्तन आहे आणि 2 दिवस अगोदर विद्यार्थ्यांचं कीर्तन झालं. हे आमच्याकरता सुद्धा पर्वणी लाभलेली आहे. कारण की सद्गुरुनाथांच्या यादीत जर आपण येत असेल ती सद्गुरूंचीच कृपा आहे. पहिल्या दिवशी आमचे गुरुबंधू गणेश महाराज त्यांचं कीर्तन झालं. आज आमची सेवा झाली. आम्ही विद्यार्थी दशेला आहे अजून, परंतु बाबांनी कीर्तन केलं. बाबांनी आम्हाला कीर्तन करण्याकरता आदेश दिला म्हणून कीर्तन करतो. नाही तर कीर्तन करणं हे आपल्या वाणीला शक्य नाही. विद्यार्थी दशेतच राहिले पाहिजे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो असं नाही, बाहेर कुठे जरी गेलो तर आम्ही नेहमी हेच सांगत असतो, शेवटपर्यंत सद्गुरू बाबांचे विद्यार्थी आम्ही आहे. शेवटपर्यंत विद्यार्थी दशेत बाबांनी आमचा सांभाळ करावा एवढंच आज या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. संकल्पित वेळ आपली झालेली आहे. पुन्हा एकदा कीर्तनाकरता उपस्थित महाराज मंडळी, साऊंड सिस्टीम असेल आणि ज्यांची व्हिडिओ ऑपरेटिंग आहे, आमचे पितृतुल्य मामा तेही या ठिकाणी आहेत. सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं परिचय द्यायचा. आता वडीलधारी माणसं जे आहेत पितृतुल्य त्यांचा काय परिचय द्यायचा? हां ठीक आहे. आमचे सचिन भाऊ तेही या ठिकाणी आहेत. परत आमचे मित्र पवन भाऊ तेही कार्यक्रमाकरता उपस्थित झाले. आता सगळ्यांचं नाव घेत नाही, आपली वेळ झालेली आहे. सेवेला पूर्ण विराम देऊ. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, संस्थांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. माझ्या वयाला, माझ्या वाणीला शोभलं नसेल ते सोडून द्या. परंतु जे महत्त्वाचं संतांचं वचन आहे, जे काही योग्य वाटत असेल ते मात्र तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमितो असे. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली ते सोज करून माऊली रिजे जेवी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धे नेले तेथे माझे जे उरले पायी कपण. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ओ हरि जय जय हरि जय हरि हरि विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदार विठ्ठल विद्याल. विठोबा रखुमाई. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जात वेद महाराज श्री जात वेद महाराज. भजन करा. वेद महाराज. भजन करा. जात वेद महाराज. सगळ्यांनी वरती हात करायचे, टाळी वाजवायची. जात वेद महाराज श्री जात वेद महाराज. श्री जात
जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.